सोलापुरातील हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरतर्फे डॉक्टर्स दिनानिमित्त 1 ते 7 जुलै या कालावधीत सर्व उपचारांवर 30% विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे। पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सायटिका, स्लिप डिस्क आणि स्पॉन्डिलायटिस सारख्या मणक्यांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आता सोलापुरात अत्याधुनिक रोबोटिक स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी उपलब्ध झाली आहे। गेली 15 वर्षे रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेद सेंटरनं ही आधुनिक उपचार पद्धती सुरू केली असून त्यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेशिवाय आराम मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे। या केंद्राचे डॉक्टर विनोद रोडा, फॅमिली फिजिशियन आणि आयुर्वेदाचार्य, तसंच डॉक्टर नेहा सिंह रोडा, कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उपचार केले जात आहेत। रुग्णांची अचूक तपासणी करून त्यांच्या आजारानुसार वैयक्तिक उपचार योजना आखली जाते। स्लिप डिस्क, सायटिका, स्पायनल स्टेनोसिस, मान आणि कंबरदुखी, फ्रोझन शोल्डर, गुडघेदुखी, सांधेदुखी, स्नायूंच्या वेदना, खेळाडूंच्या दुखापती, लकवा, मुलांचे आणि ज्येष्ठांचे फिजिओथेरपी उपचार, तसंच महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवरही इथं आधुनिक फिजिओथेरपी आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत। केंद्राच्या माहितीनुसार रोबोटिक स्पायनल डिकम्प्रेशनमुळे मणक्यांवरील दाब कमी होऊन वेदना कमी होण्यास मदत होते आणि अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज टाळता येते। देशभरातील 5 लाखांहून अधिक रुग्णांनी या उपचाराचा लाभ घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे। याशिवाय डॉक्टर दिनानिमित्त 1 ते 7 जुलै या कालावधीत सर्व उपचारांवर 30% विशेष सवलत जाहीर करण्यात आली असून पाठदुखी, मानदुखी किंवा मणक्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरच्या वतीनं करण्यात आलं आहे। शुगरचं ट्रीटमेंट मी स्वतः म्हणजे असं काहीतरी डिझाईन केलं पाहिजे की शुगरचा पेशंट आयुष्यभर गोळी घेण्यापेक्षा त्याची गोळी बंद व्हायला पाहिजे किंवा इन्शुलिन बंद व्हायला पाहिजे। अशा प्रकारचे मी कमीत कमी 10 इन्शुलिनचे पेशंट बरे केलेत आत्तापर्यंत, ज्यांना इन्शुलिन चालू होतं, इंजेक्शन चालू होतं, आणि हजारांमध्ये असतील शुगरचे पेशंट ज्यांची गोळी मी बंद केली आहे, आजपर्यंत ते गोळी घेत नाही। अशाच प्रकारे मग माझी इच्छा झाली की बीपीचे पेशंट बीपीचे गोळ्या घेतात, थायरॉईडचे पेशंट थायरॉईडची गोळ्या घेतात, तर बीपीची गोळी बंद व्हायला पाहिजे, थायरॉईडची गोळी बंद व्हायला पाहिजे, कोलेस्ट्रॉलची गोळी बंद व्हायला पाहिजे। या सगळ्या जवळजवळ मी गोळ्या बंद करत आहे आता पेशंटच्या। बाकी मी पेशंट्सला हेच सांगणार, जे आता नवीन आलेले आहेत, काही अजून ट्रीटमेंट नाही चालू केलेले आहेत, काहींचं ट्रीटमेंट चालू आहे, काही पेशंटची खूप चांगली रिकव्हरी होत आहे, काही पेशंटची थोडी स्लो रिकव्हरी होत आहे। तर आपल्याकडे फिजिओथेरपी, ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक बरंच ट्रीटमेंटचं कॉम्बिनेशन आहे। आणि खरंच मला सुद्धा माहीत नव्हता, पण बाहेरून जेव्हा पेशंट येतात त्यांनी प्रतिक्रिया देतात की एवढे ट्रीटमेंट एका छताखाली भेटत नाही। आणि जे आमचे स्टाफ आहेत माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करतात, मनापासून ट्रीटमेंट करतात, ते सुद्धा कुठेही तेवढी केअर भेटत नाही। आमचे प्रयत्न असते की आम्ही चांगली केअर, चांगली सर्व्हिस पेशंटला द्यायला पाहिजे। तर ज्यांच्या म्हणजे लवकर कमी होत आहे तो समाधानी असतो, पण आजार किती जुना आहे, किती मोठा आहे, किती दिवसाचा आहे, आपली बॉडी टाईप कशी आहे, बॉडीमध्ये ताकद किती आहे, मसल्स किती ताकदवान आहेत, आपल्याला दुसरे कुठले आजार आहेत, शुगर, बीपी, ह्या सर्वांवर रिकव्हरी अवलंबून असते। थोडा धैर्य ठेवलं तर खूप चांगली रिकव्हरी येऊ शकते। एक पॉझिटिव्हिटी, पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात। आपण म्हणजे 15 वर्षाच्या प्रवासामध्ये जवळजवळ 1 लाख सर्जरीज तर सेव्ह केलेली आहे। हे माझं खूप मोठं अचीवमेंट आहे। त्याच्यामध्ये गुडघेचे पेशंट, स्लिप डिस्कचे पेशंट, मणक्याचे डिस्कचे पेशंट, ज्यांना इमिजिएटली डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करा, असे भरपूर पेशंट आपल्याकडे बरे होऊन गेलेले आहेत। भरपूर पेशंट व्हीलचेअरवर येतात, चालत जातात, आणि हे आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे। ट्रीटमेंट या ठिकाणी झाली त्यावेळेस त्यांचं 70 इयर्स होतं, त्यांना कमरेचा त्रास होता आणि ते चालू शकत नव्हते, परंतु ज्यावेळेस मॅडमनी त्यांची ट्रीटमेंट केली त्यावेळेस ते परमनंटली क्युअर आहेत आणि आज त्यांना एकही मेडिसिन नाही। आता त्यांचं एज 82 इयर्स आहे आणि ते व्यवस्थितपणे चालू शकतात। आणि त्यांच्या रेफरन्सवर आणि मॅडमला त्यांना भेटायला घेऊन येणार एक दिवशी मी आहे तोपर्यंत। तर खरंच मॅडम, थँक्स फॉर केअरिंग अँड क्युअरिंग।
कारण स्टॉप तुमचा इतका सुंदर आहे, तुमच्यापेक्षा त्यांचे बी खूप मोठे ऋण आहेत आपल्यावर. कारण त्यांनी आम्हाला इतकी मोठी सेवा देत आहे आणि तुम्ही आम्हाला इतके मोठे आधार देऊन ही सगळ्या लोकांची सेवा केली, त्याबद्दल तुम्हाला पुढील भावी आयुष्यात शुभेच्छा असो. आणि मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ऑफिसर म्हणून काम करतो. तर माझं जास्त बसण्यामुळे आणि पोस्चर अलाइनमेंट वगैरे सगळं बिघडलेलं होतं. कारण मला डबल स्लिप डिस्क झालं. त्यामुळे मला ज्या दिवशी मी ते आलो त्या दिवशी मला चालता बसता आणि इवन झोपतानाही त्रास होत होता. मॅडमना भेटल्यानंतर मॅडम मला म्हणाल्या, आपण तुमचं पहिल्यांदा पोस्चर करेक्ट करूया आणि त्यानंतर तुम्ही 1 महिन्यामध्ये व्यवस्थित चालायला वगैरे लागा. आणि जसं मॅडम म्हटल्या तसं दुसऱ्या सेटिंगमध्ये त्यांनी माझं पोस्चर करेक्ट केलं आणि त्यानंतर मला चालायला यायला लागलं. माझा पाय थोडासा तिरका पडत होता, तो सरळ पडायला लागला चालताना आणि ते फक्त दुसऱ्या सेटिंगमध्ये झालं.